नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आलेली आहे। पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झालेल्या पुणे शहरातील नराधम बापाला 1 महिन्यानंतर शिर्डी साईबाबा संस्थांच्या सुरक्षा रक्षकांच्या सतर्कतेने अटक करण्यात पोलिसांना यश आले। पुणे शहरातील वनवडी परिसरातील 50 वर्षीय नराधम बापानं आपल्या पोटच्या 16 वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। पीडित मुलगी 7 महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर 10 नोव्हेंबर रोजी वनवडी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईनं आरोपी पती विरुद्ध तक्रार दिली होती। पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वनवडी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादवी कलम 376/2 आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता। गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान, गुजरात आणि बेंगळुरू इथं फिरला। अखेर त्यानं महाराष्ट्रात परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर साईबाबांच्या शिर्डीत आश्रय घेतला। साईबाबा संस्थांच्या साई उद्यान इमारतीत गेल्या 26 डिसेंबरपासून एक लॉकर भाड्यानं घेत आरोपी राहत होता। मात्र गुरुवारी लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता। त्याच्या वागण्याबद्दल संशय आल्यानं साई उद्यान इमारत प्रमुखांनी साईबाबा संस्थांचे सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली। अधिकारी आपल्या सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीकडे असलेली बॅग चेक केली। यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आढळून आला। या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पतीनं घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती दिली। यानंतर साईबाबा संस्थेचे सुरक्षा अधिकारी अण्णासाहेब परदेशी यांनी आरोपीला शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले। शिर्डी पोलीस उपविभागीय अधिकारी या आरोपीबद्दल पुणे वनवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला असल्याचं आरोपीबाबत निष्पन्न झालं। वनवडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडितेवर पोटच्या बापानं गेल्या एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केलं होतं। आरोपी 26 डिसेंबरपासून शिर्डीतील साई उद्यान इथं राहत होता। त्याला वारंवार रूम खाली करण्यास सांगूनही तो खाली करत नसल्यानं त्याच्या वागणुकीवर संशय आला। अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याच्या कृत्याचा भांडाफोड झाला। या घटनेनं संपूर्ण परिसरात संतापाची लाट पसरलेली आहे।